नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत, पण थोडेसे टेन्शनमध्ये, कारण उद्या किंवा परवा तुमचा आहे इंग्लिशचा पेपर. आणि तसंही आपण इंग्लिशचा अभ्यास काही वर्षभर करत नाही, त्याच्यामुळे असा प्रश्न असेल की पेपर उद्या किंवा परवा आहे, तर नेमका आता काय अभ्यास केला पाहिजे की मला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स मिळतील. सो बेसिकली 11th आणि 12th स्टँडर्डसाठी सेम स्ट्रॅटेजी असणार आहे. काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की आपला जो सेक्शन 1 आहे, फर्स्ट सेक्शन जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सीन पॅसेज येतो. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की सीन पॅसेज जो आहे तर हा 12 मार्क्ससाठीचा असणार आहे. मग बेसिकली तुम्ही याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही टेक्स्टबुकमधले सगळे पॅसेजेस सगळे चॅप्टर्स रीड करू शकता, जर तुमचा पेपर अजून 2 दिवसांनी असेल तर. पण जर पेपर अजून 2 दिवसांनी नाही आहे आणि उद्या लगेच आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जास्त काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत जे काही इंग्लिशचं वाचन केलं आहे त्याच्यावरून तुम्हाला हे माहिती असेल की आपल्याला वाचल्यानंतर लगेच इंग्लिश समजतं का, लगेच आपण त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का. जर असं असेल तर तुम्हाला आता अभ्यास करायची गरज नाही आहे, म्हणजे या सेशनसाठी अभ्यास करायची गरज नाही आहे. बट जर असं असेल की तुम्हाला इंग्लिश पटकन वाचल्यानंतर समजत नाही, तर तुम्हाला रँडमली कुठला तरी एक चॅप्टर निवडायचा आहे टेक्स्टबुकमधला, कुठलाही एखादा जो तुम्हाला एक्झामला येणाऱ्या सिलेबसमध्ये असेल, आणि त्याला वाचायला सुरुवात करायची, जेणेकरून तुमची एक प्रॅक्टिस होईल. कारण ऑब्व्हियसली तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही की उद्या कोणता पॅसेज येईल. ठीक आहे, हे रँडम आपण गेस मारतो आहे. सो बेसिकली त्याच्यामुळे रँडमली कुठलाही टॉपिक घ्यायचा आहे, कुठलाही चॅप्टर घ्यायचा आहे आणि त्याच्यामधला कुठलाही पॅसेज वाचायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून यासाठी की तुम्हाला कितपत समजू शकतो पॅसेज, त्याच्यावरती तुम्ही कुठल्या कुठल्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता आणि कितपत तुमचा पेपर उद्या सॉल्व्ह होऊ शकतो याची तुम्हाला एक आयडिया मिळेल. ठीक आहे. आता हा जो सीन पॅसेज असतो याच्यावरती तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात, एकतर A1 असतं ग्लोबल अंडरस्टँडिंग. याच्यामध्ये पॅसेजमधून तुम्हाला काय काय समजलं याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही लाईन्स दिले जातील, त्या पुढे फिल करा पॅसेजमधून पाहून, किंवा एखादा वेब डायग्राम कंप्लीट करा येईल, किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला जाईल आणि त्याचा आन्सर पॅसेजमधून शोधून लिहा 2 मार्कांसाठी वगैरे असं येईल. याच्यामध्ये जे काय A1, A2, A3, A4, A5, A6 असणार आहे, सगळे 2 मार्कांसाठी आहेत. ठीक आहे. सो हे A1 जे आहे ते इझी आहे, कारण तुम्हाला पॅसेजमधून सरळ पॅसेजमधून उत्तर शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही A1 आरामात सॉल्व करू शकता. A2मध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ओळखा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये अरेंज करा, वेब डायग्राम याच्यामध्ये पण येऊ शकते, किंवा अगेन स्टेटमेंट्स कंप्लीट करा येऊ शकतं. सो बेसिकली अगेन हे पण तुम्ही जे आहे पॅसेजच्या आधारे आरामात सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर A3, A4, A5 आणि A6. सो बेसिकली हे जे सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा A6 पूर्णतः ग्रामरवरती असतं. आता ग्रामर इज नॉट अबाउट की तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोच यूज करायला येईल किंवा पॅसिव्ह ॲक्टिव्हच येईल, असं नाही आहे. ग्रामरमध्ये कुठलाही टॉपिक कशाही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. सो बेसिकली तुम्ही 10th जे काही ग्रामर केलेलं आहे तेच तुम्हाला इथे वापरायचं आहे. जास्त एक्स्ट्रा काही विचारलं जात नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट असेल किंवा अजून काय येऊ शकतं, क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी वर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी येऊ शकतं. सो बेसिकली हे सगळं तुम्हाला येतं A5मध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट A5मध्ये येतं. आफ्टर दॅट नेक्स्ट A6मध्ये येतं वोकॅबलरी. काही काही पेपरमध्ये A6मध्ये येतं, काही काही पेपरमध्ये A5मध्ये येतं, बट जे क्वेश्चन बँकमध्ये आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते. सो बेसिकली काही काही क्वेश्चन्समध्ये A6मध्ये येतं वोकॅबलरी. वोकॅबलरीमध्ये काय असतं की तुम्हाला एक शब्द दिला जाईल, पॅसेजमधलाच असणार आहे, त्याचं मिनिंग तुम्हाला 4 पर्यायांमधून फाइंड आउट करून लिहा असं येईल, किंवा स्वतः लिहा, 4 पर्याय नाही दिले जाणार असं येऊ शकतं, किंवा एखादं मिनिंग दिलं जाईल, यासाठी पॅसेजमध्ये कुठला शब्द आला आहे तो ओळखून लिहा असं येईल, किंवा तुम्हाला सिमिलर वर्ड्स लिहायला येतील, अपोजिट वर्ड्स लिहायला येतील. सो बेसिकली असे काही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा तुम्हाला एखादा पॅसेजमधला अवघड शब्द असेल, त्याच्यामधले काही अक्षरं गाळलेली असतील. फॉर एक्झाम्पल बिझनेस हा शब्द आहे असं दिलं जाईल, तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हा कुठला शब्द आहे, याच्यामध्ये इथे 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 काय लेटर्स असले पाहिजेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सो बेसिकली हे सगळे अशा प्रकारचे प्रश्न आहेत वोकॅबलरीमध्ये. नेक्स्ट आहे A4 कम्प्लिटली पर्सनल रिस्पॉन्सवरती असतं. तुम्हाला एखादा प्रश्न दिला जाईल जो की पॅसेजशी रिलेटेड असेल, पण तुम्हाला तुमचं पर्सनल रिस्पॉन्स इथे द्यायचा आहे, पर्सनल ओपिनियन द्यायचं आहे. सो ऑब्व्हियसली या ठिकाणी तुम्ही काहीही त्या टॉपिकशी रिलेटेड लिहू शकता, कारण तुमचं पर्सनल ओपिनियन आहे. सो इट्स अप टू यू की तुम्हाला काय लिहायचं आहे, बट शक्यतो पॅसेजला आणि त्या प्रश्नाला अनुसरून लिहायचं आहे. तुम्हाला 1 ते 1.5 मार्क या ठिकाणी आरामात मिळतो, नो इश्यू. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे A3मध्ये अगेन एक क्वेश्चन विचारला जातो जो की पॅसेजमधला आहे आणि त्याचा आन्सर पण पॅसेजमध्येच आहे. सो तुम्हाला अगेन पॅसेजमधल्याच क्वेश्चनचा आन्सर शोधून इथे लिहायचा आहे A3मध्ये. हे कधी कधी काय होतं की प्रश्न थोडासा फिरवून दिला जातो, बट कधी कधी डिरेक्ट क्वेश्चन पण असतो. सो इट डिपेंड्स अपॉन क्वेश्चन. बट जर तुम्हाला डिरेक्ट क्वेश्चनाला डिरेक्ट आन्सर मिळाला तर बेस्ट आहे, नाही मिळाला तर तुम्हाला थोडंसं शोधून आन्सर याचं लिहावं लागेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पहिला जो क्वेश्चन आहे तो तर कंप्लीट केलेला आहे.
सो या क्वेश्चन नंतर मग नेक्स्ट क्वेश्चन काय येतो, हा आहे लास्ट इयरचा पेपर, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की पेपर कसा येतो. सो बेसिकली हा सेमिस्टरचा पेपर नाही आहे, हा फायनल एक्झामचा पेपर आहे. बट सेमिस्टर काय आणि फायनल एक्झाम काय, स्ट्रॅटेजी सेमच राहणार आहे. फक्त सेमिस्टरमध्ये काही प्रश्न नसणार आहेत, कारण सेमिस्टर 50 मार्क्सचा आहे, आणि फायनल एक्झाममध्ये ते प्रश्न असणार आहेत, कारण फायनल एक्झाम 80 मार्क्सची आहे. बेसिकली स्ट्रॅटेजी बदलणारच नाही आपली. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. आता या ठिकाणी तुम्हाला जर 50 मार्क्सचा पेपर येत असेल सेमिस्टरचा, तर इथे हे जे 3 प्रश्न आहेत त्याच्याऐवजी 2च प्रश्न असतील. बट बाय द वे तुम्हाला जर ॲक्च्युअल पेपर पॅटर्न पाहायचा आहे सेमिस्टरचा कसा असतो, तर तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. प्लीज चेकआउट, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की पेपर नेमका कसा येतो 11th आणि 12th सेमिस्टरला. ठीक आहे, हवं ते त्याच्या लिंक्स मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देईन. ओके, सो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 मधला बी. ठीक आहे, सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला B1मध्ये 3 प्रश्न दिले जातात, जे की ग्रामरवरती असतात, आणि हे प्रश्न तुमच्या पुस्तकामधले नसतात. म्हणजेच काय, ह्या ओळी किंवा हे जे काही आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलं नसणार आहे, हे रँडमली कुठल्याही बुकमधून घेतले जाणार आहेत. आणि तुम्हाला याच्यामध्ये मग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करा, डिरेक्ट टू इनडिरेक्ट करा, इनडिरेक्ट टू डिरेक्ट करा, नो सूनर दॅन वापरा, नॉट ओनली बट ऑल्सो वापरा, किंवा ॲज वेल ॲज वापरा. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे या ठिकाणी विचारले जातात. सो अगेन हे तुमचं जे काही 10th नॉलेज आहे त्याच्यावरतीच आहे, एक्स्ट्रा याच्यामध्ये काही नाही आहे. इवन जर तुम्हाला ग्रामरचे काही व्हिडिओज हवे असतील तर मी ऑलरेडी ते व्हिडिओज अपलोड केलेत. बाय द वे हे सगळे व्हिडिओज कसे पाहायचे माहिती आहे का तुम्हाला, तर मी एक छान PDF बनवलेली आहे, एक्सेल शीट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एका लिंकवरती क्लिक केले की तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत त्या टॉपिकचे. सो हे जी सगळी PDF आहे, PDF बनवूया आपण एक्सेल म्हणूया, एक्सेल स्प्रेडशीट म्हणूया, याची लिंक तुम्हाला खाली अगेन कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. याच्यामध्ये मी आत्तापर्यंत जे काही सगळे व्हिडिओज अपलोड केले आहेत ते सगळ्याचे छान प्लेलिस्ट बनवलेले आहेत आणि त्याचे लिंक्स अपलोड केले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्यावेळी ते व्हिडिओज पाहता येतील. सो मी इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, संस्कृत ग्रामर या सगळ्याच्या वेगळ्या प्लेलिस्ट त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B मधल्या सेकंडमध्ये काय आहे, स्पॉट दी एरर. या ठिकाणी तुम्हाला एकच प्रश्न येणार, एरर स्पॉट करायचे आहे, 1 मार्क मिळणार. सो आता ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 1मध्ये सीन पॅसेज पाहिला, त्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 2मध्ये आहे अनसीन पॅसेज. आता आपल्याला सीन पॅसेज कुठला येईल याचीच गॅरंटी नाही आहे, तर अनसीन कुठला येणार हे आपण अर्थातच नाही सांगू शकत. त्याच्यामुळे जर तुम्हाला पॅसेजचं अंडरस्टँडिंग करता येत असेल तर सीन काय आणि अनसीन काय तुम्ही सगळे पॅसेजेस सॉल्व करू शकता. ठीक आहे, सो त्याच्यामुळे अनसीनसाठी अजिबात घाबरायचं नाही आहे, फक्त पॅसेज रीड करायचं आहे, जितका समजून घेऊ शकाल तितका समजून घ्यायचा आहे. आणि खाली तुम्हाला सेमच प्रश्न असणार आहेत. A1मध्ये वेब डायग्राम येईल, किंवा तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करायला येईल, किंवा हे फाइंड आउट करा, हे ट्रू आहे की ते ट्रू आहे की ते फॉल्स आहे, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने इव्हेंट्स अरेंज करा येऊ शकतं. सेकंडमध्ये अगेन तुम्हाला हाफ सेंटेन्स दिला आहे, ते पूर्ण फिल करा पॅसेजमधून पाहून, किंवा अगेन वेब डायग्राम येऊ शकतं, किंवा ट्रू फॉल्स लिहा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने अरेंज करा येऊ शकतं. A3मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला जे पण पॅसेज आहे त्याच्यावरतीच प्रश्न येऊ शकतात. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, किंवा याचं उत्तर स्पेसिफिकली पॅसेजमध्ये असेल आणि थोडंसं मोठं असेल असे प्रश्न A3मध्ये येतात. A4मध्ये अगेन पर्सनल रिस्पॉन्स आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता आन्सर. A5मध्ये तुम्हाला अगेन ग्रामरवरती बेस्ट क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला कळते का की ग्रामर किती महत्त्वाचं आहे. A5 क्वेश्चन नंबर 1मधल्या A5मध्ये पण तेच आहे, क्वेश्चन नंबर 2मधल्या A5मध्ये पण तेच आहे, क्वेश्चन नंबर 1मधल्या Bमध्ये पण ग्रामरच आहे. सो बेसिकली इंग्लिश आहे म्हटल्यानंतर ग्रामर नाही असं कसं ना, म्हणजे सो त्याच्यामुळे तुम्हाला कळते ग्रामर खूप महत्त्वाचं आहे, आणि म्हणून ग्रामरची प्रॅक्टिस प्लीज करा. आता तुमचे सेमिस्टर एक्झाम सुरू आहेत, बट फायनल एक्झामपर्यंत तुम्हाला ग्रामर खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे, आणि मी यातले मेजॉरिटी टॉपिक्स ग्रामरचे अपलोड केले आहेत. सो प्लीज चेकआउट करा. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर A6मध्ये आहे वोकॅबलरी. मग वोकॅबलरीमध्ये आता यांनी काय सांगितलं आहे की हे मिनिंग दिलं आहे, आणि या मिनिंगचे कुठले शब्द पॅसेजमध्ये आले ते फाइंड आउट करा. सो अशाच पद्धतीने तुम्हाला वोकॅबलरीमध्ये क्वेश्चन्स येतात. आता हे झालं क्वेश्चन नंबर 2A. आता क्वेश्चन नंबर 2Bमध्ये काय असणार आहे, हे जे काही तुम्हाला अनसीन पॅसेज दिलं आहे, याच अनसीन पॅसेजची समरी लिहायची आहे. समरी कशी लिहायची याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला त्या शीटमध्ये रायटिंग स्किलचा एक टॉपिक पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये जा क्लिक करा, सगळे रायटिंग स्किलचे टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला समरी लिहायची आहे. समरी लिहिताना टायटल लिहायला विसरायचं नाही आहे. अगेन तुम्ही समरीची आत्तापासून प्रॅक्टिस नाही करू शकत, सो जस्ट ते व्हिडिओज पहा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की समरी कशी लिहायची असते, काय डूज अँड डोंट्स आहेत समरीमध्ये, हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. बस तुम्ही टायटल लिहायला विसरायचं नाही आहे, कारण टायटलला पण मार्क्स असतात. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2C. आता अर्थात तुम्हाला सेमिस्टरला माइंड मॅपिंग येणार नाही येणार हे आपण नाही सांगू शकत, बट फायनल एक्झामला तर येणार आहे. ऐकून ठेवा स्ट्रॅटेजी काय आहे. ठीक आहे, सो बेसिकली माइंड मॅप्समध्ये काय होतं की या ठिकाणी तुम्हाला काहीतरी एक टॉपिक दिलं जातं, ह्युमन इंटरेस्ट दिलं जाईल, स्कूल दिलं जाईल, कॉलेज दिलं जाईल, माय लाईफ दिलं जाईल, माय बर्थडे दिलं जाईल, असं काय पण दिलं जाईल, आणि त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला जितकं लिहिता येईल तितकं तुम्हाला लिहायचं आहे. आता 3 मार्कांना आहे, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही 6 पॉईंट्स तरी लिहिणं अपेक्षित आहे. बेसिकली माइंड मॅप्स कसे करायचे किंवा कसे लिहायचे हे सगळं मी रायटिंग स्किलमध्ये ऑलरेडी अपलोड केले. प्लीज तो व्हिडिओ चेकआउट करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, आणि एवढं सगळं तुम्हाला एकाच त्या लिंकमध्ये पाहायला मिळते. सो ती लिंक नक्की ओपन करा. ठीक आहे, चलो
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माइंड मॅपिंग. हे तुम्हाला 3 मार्कांसाठी आहे. ॲटलिस्ट 6 पॉईंट्स तरी मिनिमम तुम्हाला एलॅबोरेट करायचे आहेत. मॅक्सिमम तुम्ही किती पण करा, कपांड भरा, काही फरक पडत नाही आहे. बट ॲटलिस्ट 6 पॉईंट्स तरी तुम्हाला लिहायचे आहेत ह्युमन इंटरेस्टवरती. तुम्ही कसे पण करू शकता, हे तुमच्यावरती आहे. ढग काढामध्ये काय पान काढायचे, झाड काढायचं, काय पण करा, पण ते तुमच्यावरती आहे. इट्स अप टू यू, तुमची क्रिएटिव्हिटी आहे ती. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शन 2 पोएट्री. आता पोएट्रीमध्ये ॲज युजल जो पहिला क्वेश्चन असणार आहे, म्हणजे ए जो असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला पोयम दिली जाईल. पोयमवरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा, असं मिळून हे 10 मार्कांसाठी असतं. मग अगेन A1मध्ये काय येतं, परत तेच तुम्हाला एकतर सेंटेन्सेस कंप्लीट करा पोयममधले, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने इव्हेंट्स अरेंज करा, किंवा ट्रू ऑल फॉल्स. सो सगळं हेच असणार आहे. नेक्स्ट आहे A2मध्ये तुम्हाला वेब डायग्राम दिली जाते फिल करण्यासाठी अकॉर्डिंग टू द इव्हेंट्स जे पोयममध्ये घडलेले आहेत ते. A3मध्ये अगेन तुम्हाला एक करेक्ट आन्सर द्यायचा आहे. मे बी तुम्हाला क्वेश्चन, आता या ठिकाणी काय झालं होतं या पेपरमध्ये, की हे काही अस्तित्वातच नव्हतं, म्हणजे प्रश्नच या ठिकाणी नव्हते. सो हे 6 मार्क त्या वर्षीच्या मुलांना फुकट मिळाले होते. बट तेवढे तुम्ही लक्की असाल की नाही माहिती नाही, असाल तर ठीकच आहे. बट बेसिकली तुम्हाला या ठिकाणी प्रश्न कसे येतात, की A3मध्ये काही पण एखादा असा प्रश्न की ज्याचा आन्सर तुम्हाला पोयममधून शोधून लिहायचा आहे, असा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. A4मध्ये तुम्हाला पोएटिक डिव्हायसेसवरती येतं, की तुम्हाला एखादी ओळ दिली जाईल आणि याच्यामध्ये कुठलं फिगर ऑफ स्पीच वापरायचं आहे ते तुम्हाला सांगायचं असतं. आता या ठिकाणी यांनी उत्तरच लिहून दिलं होतं, त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. बट बेसिकली तुम्हाला असं येईल असं नाही आहे, तुम्हाला मात्र प्रश्नाचं उत्तर स्वतःहून लिहावं लागेल. कारण एक बार की गई गलती फिर दोहराई नाही जाती. अशा पद्धतीने तुम्हाला परत एकदा पेपरमध्ये सगळं उत्तर लिहून दिलं जाईल असं एक्सपेक्टेड नाही आहे. नेक्स्ट आहे A5मध्ये तुम्हाला स्वतःहून पोयम तयार करायची आहे. ही पोयम तुम्हाला 2 मार्कांसाठी तयार करायची असते. सो ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 4 ओळी लिहिणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही काही पण लिहू शकता, फक्त त्या टॉपिकशी रिलेटेड असलं पाहिजे. अगेन या लोकांनी टॉपिक्स दिला नव्हता, बट तुम्हाला टॉपिक दिला जातो, एक तर टायटल दिलं जातं किंवा सुरुवातीच्या ओळी दिल्या जातात, त्याला तुम्हाला कंप्लीट करायचं असतं पुढे ॲटलिस्ट 4 ओळी लिहून. ठीक आहे, 2 ते 4 ओळी लिहून, शक्यतो 4 ओळी लिहा. कारण काय चुकलं किंवा थोडंफार मोठं त्यांना हवं असेल जे चेक करणार आहे त्यांना, तर ॲटलिस्ट 4 ओळी तरी आपण लिहिल्या पाहिजेत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3B, जे की आहे ॲप्रिसिएशन. याच्यामध्ये पण अगेन तुम्हाला पोयम दिली जाते. अगेन यांनी तुम्हाला ॲप्रिसिएशनचे पॉईंट्स या पेपरमध्ये नव्हते दिले. सो बी प्रिपेअर्ड की तुम्हाला पॉईंट्स दिले पण जाऊ शकतात, नाही पण दिले जाऊ शकतात. सो जर पॉईंट्स दिले नसतील तर तुम्हाला पोयमचं नाव म्हणजे टायटल लिहायचं आहे. अगेन या ठिकाणी टायटल पण नाही दिलं, सो तुम्हाला ती पोयम कुठली आहे ही ओळखायची आहे. यासाठी तुम्ही पोयम थोड्याफार रीड केलेल्या असल्या पाहिजेत. ओके, सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही पोयम तर तुम्ही काय मनाने पण सॉल्व करू शकता, पण यासाठी तुम्हाला थोड्याफार पोयम माहिती असल्या पाहिजेत. सो लास्ट मोमेंट स्ट्रॅटेजी हीच आहे की तुम्ही सगळ्या पोएम्स ॲटलिस्ट वरच्यावर का होईना वाचून जा, टायटल्स वाचून जा, पोएटचं नाव वाचून जा. कारण तुम्हाला पेपरमध्ये हे सगळं दिलं जाईल, याची आपण काहीच गॅरंटी घेऊ शकत नाही. तुम्ही पाहताय हा प्रिव्हियस इयरचा पेपर, याच्यामध्ये काहीच नाही दिले त्यांनी, सगळं मनाने लिहा दिलं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे टायटल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, पोएमचं जे काही पोएट असेल, पोएटिस्ट असेल, त्याचं नाव माहिती असलं पाहिजे. आणि बाकी मग फिगर ऑफ स्पीच किंवा आवडत्या ओळी, सेंट्रल आयडिया काय आहे हे तुम्ही पोएम वाचून त्या पॉईंटला ठरवू शकता. ठीक आहे. सो बाकी तुम्ही ठरवू शकता. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे तुम्ही 10thमध्ये टायटल लिहिलं की पुढे टायटल लिहायचा, पोएटचं नेम लिहिलं की पुढे पोएटचं नेम, असं पॉईंट्समध्ये आन्सर लिहायचा, ते 12वीला किंवा 11वीला एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्हाला आता पॅरेग्राफच लिहायचं आहे. द टायटल ऑफ द पोयम इज, द पोएट ऑफ द पोयम इज, असं तुम्हाला करत करत सेंटेन्सेस बनवूनच सगळं आन्सर लिहायचं आहे. 1 ते 1.5 पॅरेग्राफ तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे आन्सर. ठीक आहे. अजून काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे, पोएटिक डिव्हाइस काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, ही पोएम तुम्हाला आवडली का, नसेल तर का नाही आवडली, असेल तर का आवडली. सो बेसिकली हे सगळं तुम्ही याच्यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. किंवा तुम्ही अजून काही सजेशन्स देऊ इच्छिता का, की म्हणजे अजून कशी असायला पाहिजे होती पोयम वगैरे. सो हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ते पण लिहू शकता. सो बेसिकली तुम्हाला पोयममध्ये किंवा सेक्शन बीमध्ये फक्त याच्यावरती कष्ट घ्यावे लागतील, बाकी तुम्ही सगळं आरामात सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे सेक्शन 3. सेक्शन 3 आहे रायटिंग स्किल. याच्यावरती मी पूर्ण 1-1.5 तासांचा सगळा व्हिडिओ अपलोड केला. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिक्सवरती प्रश्न पाहायला मिळतील. सगळे टॉपिक्स कसे लिहायचे, काय चुका होतात, काय डूज आहेत, काय डोंट्स आहेत, हे सगळं मी त्याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल दाखवून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीने आन्सर लिहू शकता. सो बेस्ट आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा. आता याच्यामधलं पण तुम्ही जर मला विचाराल की काय लिहिलं पाहिजे, कारण खूप सारे ऑप्शन्स आहेत ना. सो लास्ट मोमेंटला कशाची तयारी केली पाहिजे, तर मी तुम्हाला सांगते कशाची केली पाहिजे. बाकी हे जे पर्टिक्युलर टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर त्याचे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हे खूप इझी आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन ह्याला थोडीशी प्रॅक्टिस लागते. आणि जर तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस केली नसेल तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज इझी आहे. फक्त ते कसं लिहायचं यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला लागेल, कारण इथे मी सगळंच नाही सांगू शकत, कारण इथे फक्त आपण लास्ट मोमेंटला काय करायचं एवढंच पाहतोय.
सो बेसिकली क्वेश्चन नंबर 4A मधलं तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचं आहे. बाकी तुम्हाला येत असेल तर तुम्ही काही पण लिहू शकता, बट लास्ट मोमेंटला जर तुम्हाला माहितीच नाही आहे मी काय लिहिलं पाहिजे किंवा अजिबात प्रॅक्टिस नाही आहे तर तुम्ही नक्की फर्स्टच करा, बाकी याच्यामध्ये जाऊ नका. कारण हे एकतर 4-5 ओळींमध्ये लिहायचं असतं, पटकन होतं, पटकन 4 मार्क मिळतात आणि जास्त वेळ पण जात नाही, जास्त विचार पण करायला लागत नाही. कारण त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी मेसेज दिला आहे, आपल्याला फक्त तो ड्राफ्ट करून लिहायचा आहे. ते कसं लिहायचं त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स मी खाली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बीमध्ये तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्डपैकी एनी वन लिहायचं आहे. आता हे डिपेंड्स की तुम्हाला ईमेल लिहिता येतो का. जर तुम्ही 10th प्रॅक्टिस केली आहे पत्रलेखनाची वगैरे तर तुम्हाला थोडाफार ईमेल लिहिता येतो, मग तुम्ही ईमेलकडे जाऊ शकता. रिपोर्ट रायटिंग तुम्हाला करता येतं का, हे पण 10th होतं. सो तुम्ही हा जो आहे बी सेक्शन हा असा आहे की तुम्हाला यातलं सगळं पहिल्यापासून येतं आहे, तुम्हाला फक्त आता डिसाईड करायचं आहे की मी काय चांगलं लिहू शकते. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिपोर्ट तुम्हाला येतो का लिहायला. येत असेल तर रिपोर्टकडे जा, किंवा बेस्ट माझ्यामध्ये तर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. का माहिती आहे का, कारण त्यांनी विचारलं आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यू. सो तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही मनाने तुम्ही नाव लिहू शकता, मनाने लिहायचं या ठिकाणी, काही पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तुम्हाला त्यासाठी क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे. ठीक आहे. सो क्वेश्चन्स तुम्ही कसे प्रिपेअर करणार आहात तर एक सेट ऑफ क्वेश्चन मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे अगेन इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये. सो तुम्हाला या टॉपिकनुसार तुम्हाला ते सेट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत तर ते ऑर्गनाईज करायचे आहेत, कारण दरवेळी हेच टॉपिक येतील असं नाही आहे ना, टॉपिक्स बदलून पण येऊ शकतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जे काही क्वेश्चनमध्ये दिलं असेल त्याच्यानुसार ते जे क्वेश्चन्स आहेत तर ते अरेंज करायचे आहेत. सो माझ्या मते हे थोडंसं इझी आहे, पटकन लिहून होतं, बट अगेन तुम्हाला यापैकी कोणतं येतं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण ऑब्वियसली तुम्ही लिहिणार आहात आणि तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत त्याच्यामुळे. पण जर आउट ऑफ स्कोर करायचं असेल तर इंटरव्ह्यूमध्ये स्कोर करणं इझी आहे कम्पेअर्ड टू ईमेल आणि रिपोर्टमध्ये. सो त्याच्यामुळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केले आहेत त्याच रायटिंग स्किलच्या व्हिडिओमध्ये, प्लीज चेकआउट करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला सीमधला एक करायचं आहे, एक तर कॉम्पेअरिंग करायचं आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया करायचं आहे किंवा स्पीच करायचं आहे. माझ्या मते या ठिकाणी स्पीच इझी आहे, कारण यासाठी तुम्हाला थोडीफार प्रॅक्टिस लागेल, टॉपिक नवीन आहे, हे तुम्हाला येत असेल 10वीपासून तर ठीक आहे, तुम्ही हे पण करू शकता. पण स्पीच रायटिंग इज मोर इझियर, बट अगेन डिपेंड्स की तुम्हाला काय करायचं आहे. बेसिकली मी सगळ्यांवरती व्हिडिओ अपलोड केला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लास्ट, ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग अँड प्रिपेरिंग अ अपील. सो बेसिकली तुम्हाला जर जाहिरात वगैरे तयार करता येत असेल, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड आहे ते म्हणजे अपील. सो तुम्ही अपील पण चांगल्या पद्धतीने मग करू शकता. ब्लॉग रायटिंग तुम्हाला जर एसेस वगैरे लिहायला आवडत होते 10th 11th तर तुम्ही ब्लॉग रायटिंग करू शकता. पण बेस्ट आहे माझ्यामध्ये ड्राफ्टिंग अ रिव्ह्यू, कारण तुम्हाला दरवेळी मूवीवरती लिहायला दिलं जातं, तुम्ही कुठली तरी एक मूवी घरातूनच पाठ करून जाऊ शकता. मी जे दिलं आहे ते पण तुम्ही पाठ केलं तरी पण चालेल, त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो तुम्ही घरातूनच पाठ करून जा आणि सरळ उतरवूया, कारण दरवेळी इथे मूवीज येते, म्हणजे 99% तरी मूवीज येतं, एखादं पर्सेंट काहीतरी मग मॅगझिन वगैरे विचारलं जाऊ शकतं, मग त्यावेळेस तुम्ही स्विच करा दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिकला. पण 99% तुम्हाला या ठिकाणी मूवीज दिली जाते रिव्ह्यू लिहिण्यासाठी. सो तुम्ही कुठलीही एखादी मूवी घरूनच पाठ करून जा, कारण या ठिकाणी काही देत नाहीत की कुठल्याही मूवीवरती लिहायचं वगैरे, तुमच्या मनाने तुम्ही कुठल्याही मूवीवरती लिहिणार आहात. सो बेस्ट आहे घरातून त्याचा प्रोड्युसर, डिरेक्टर, कधी ती मूवी रिलीज झाली, त्याच्यामध्ये कास्टिंग कोणी केलेलं आहे, कसं केलेलं आहे, काय स्टोरी आहे मूवीची, मूवी आवडली की नाही आवडली, तुम्ही इतरांना का ती मूवी बघायला सजेस्ट कराल. सो हे सगळं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं. सो बेस्ट आहे हे पण घरून करून जा, मस्त आरामात लिहून या. ठीक आहे. जास्त काय पाठ करायची गरज नाही, तुम्हाला मूवीची स्टोरी अशी छापलीच येते डोक्यामध्ये, सो तुम्हाला तीच फक्त इंग्लिशमध्ये उतरवायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिटरेचर. याच्यामध्ये 11th स्टँडर्डला आहे ड्रामा, 12th स्टँडर्डला आहे नॉवेल. अगेन स्टार्टरचे सेमच राहणार आहे. तुम्हाला काय करायचं लास्ट मोमेंटला, फक्त ते जे नॉवेल किंवा ड्रामाचे जे काही लेसन्स तुम्हाला आहेत ते फक्त वरच्यावर रीड करा. त्याच्या आधारे तुम्ही MCQs किंवा हे जे पहिले काही क्वेश्चन्स आहेत ते आरामात सॉल्व करू शकता. पण बाकी BCD जे आहे यासाठी तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तुमच्याकडे वेळ असेल तर ते सगळे टॉपिक थरोली रीड करा आणि त्याच्या आधारे जे एक्सरसाइजमध्ये दिलेले क्वेश्चन्स आहेत त्या चॅप्टरचे तेवढे केलेत तरी पण इनफ आहे. त्याच्यामुळे तेवढेच करा, त्याच्यावरती आधारितच फिरून हे लोक प्रश्न विचारतात. ठीक आहे. सो हे MCQs आणि मॅच द कॉलम्स वगैरे तर तुम्ही आरामात करू शकता. आणि जर तुमची सेमिस्टर एक्झाम असेल तर शक्यतो एवढे मोठे प्रश्न नाही आहेत ना 11th ना 12th. पण जर तुमची फायनल एक्झाम असेल, प्रिलिम्स वगैरे असेल तर मात्र तुम्हाला हे क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत. सेमिस्टरला शक्यतो MCQs आणि मॅच द कॉलम्सवरतीच तुम्हाला सोडलं जातं. बट बेसिकली तुम्हाला जर सेमिस्टर किंवा फायनल एक्झाम किंवा प्रिलिम्स करायचं असेल तर मात्र BCD हे क्वेश्चन्स पण तुम्हाला सॉल्व करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला ते जे नॉवेल किंवा जे ड्रामा आहे ते प्रॉपरली रीड करावं लागेल. सो हे सगळं लास्ट मोमेंटमध्ये शक्यतो करणं थोडंसं अवघड आहे, कारण नॉवेल किंवा ड्रामा थोडे जास्त असतात आणि ते कळेपर्यंत आणि वाचेपर्यंत सगळा वेळ निघून जातो. सो बेसिकली हे सगळं तुम्हाला आतापासूनच सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामच्या आधी याचा उपयोग होईल. ठीक आहे. सो बेसिकली आपण लास्ट मोमेंटला काय काय करायचं ते पाहिलेलं आहे. पॅसेज आणि पोएम्समध्ये एवढं काही जास्त अवघड नाही आहे अप्रिसिएशन सोडलं तर. बाकी तुम्हाला जे काही फोकस करायचं आहे ते रायटिंग स्किलवरतीच करायचं आहे आणि या सगळ्याचे व्हिडिओज अपलोड केले आहेत. सो नक्की चेकआउट करा आणि आय होप की कुठेतरी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल आणि
उपयोगी पडत असेल तर लाईक पण करू शकता, म्हणजे अशी एक सिस्टम दिलेली आहे आपल्याला यूट्यूबने. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. पेपर पॅटर्न नक्की चेकआउट करा, त्याच्या पण लिंक्स मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये देते. सो बाय.